आपकी अदालतमध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आरोप आहे की हे क्रिकेटसाठी काहीही करत नाही. आझर साहेब, तुम्ही तुमच्या फिटनेसवर लक्ष दिलं, तुम्ही लोकसभेचे MP बनलात, परंतु क्रिकेटचे जे तुमचे साथी आहेत त्यांची नक्कीच या गोष्टीची तक्रार आहे की त्यांच्यासाठी तुम्ही काही करत नाही. मी तर करण्यासाठी तयार आहे. जेव्हा तुम्ही मी माझ्यावर बॅन लागला त्यानंतर मी काहीच करू शकलो नाही. यामध्ये तर माझी काही चूकच नाही. जेव्हा मी कुठेही जातो, आताही बोलवतात तर मी नक्कीच जातो आणि हेल्प करतो. जसं की 2-3 वर्षांपूर्वी हैदराबाद टीम बोलवली होती, तर मी स्वतः जाऊन नेट्समध्ये मी स्वतः बॅटिंग करून दाखवली होती आणि फील्डिंग करून सुद्धा दाखवली. तर हे चुकीचं समजतो की हा चुकीचा आरोप आहे. बट जेवढं करायला हवं होतं तेवढं मी नाही करू शकलो, कारण थोडं त्याचे कन्स्टंट आहे ते त्याचं. नाही, ते तर कित्येकदा अशी माझ्या सिच्युएशन हाताच्या होते बाहेर की आहे. तुम्ही कमेंट करू शकता, जसं हो. सौरभ गांगुलींना ज्या प्रकारे टीम मधून बाहेर काढलं गेलं, हो. त्यांना कदाचित आशा असेल की अझर त्यांच्या बाजूने उभे राहतील, त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतील. मी बोललो आहे जेव्हाही ते काढले गेले तेव्हा मी कमेंट केली होती त्यांच्याबद्दल चांगली, कॅप्टन्सीबद्दल की त्यांचा जो रेकॉर्ड आहे, माझा रेकॉर्ड जो त्यांनी ब्रेक केला त्यांनी आणि माझ्यापेक्षा कितीतरी चांगली कॅप्टन्सी केली, तर मी ऑलवेज वेळी त्यांच्याबद्दल कौतुकच केले. आणि जसं त्यांना काढलं गेलं, मला वाटतं ते चुकीचं होतं. ते माहिती नाही ते इंटरनल काय झालं होतं, मला इतकं माहीत नव्हतं ते, की लोक म्हणायचे की ग्रेग चॅपल मीडियाशी समोर नाही बोलत, प्लेयर्सशी नाही बोलत, पण ते वेगळे फोन करून बोलतात. तर मी इथपर्यंत मला माहिती आहे. त्याच्यानंतर काय झालं मला माहीत नाही. तर मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलू शकणार नाही. आणि राहिला प्रश्न सौरवचा, तर जेही त्यांच्याबरोबर झालं ते व्हायला नको होतं. आणि राहुल द्रविड, राहुल द्रविडनी तर स्वतःहून कॅप्टन्सी सोडली, तर तुम्हाला खरंच असं त्याच्याबद्दल काय वाटतं की बोलायचं? स्वतःहूनच सोडली की असे सर्कमस्टान्सेस केले गेले की त्यांना सोडावी लागली? नाही, मला वाटतं जर माणूस जर असे जसं वातावरण जरी झाले, जर तुम्ही चांगले स्ट्रॉंग असाल, तुमच्यावर जर आता बिलीफ आहे, तर तुम्ही प्रत्येक सिच्युएशनची फाइंड आउट करून तुम्ही करू शकत होता. आता जसं की मी 92 मध्ये तुम्हाला सांगितलं की मी स्वतःचं कौतुक नाही करत. मी म्हणतोय 91 आणि 92 मध्ये खूप डिफिकल्ट स्टेज होती कॅप्टन्सीची. तर मी जेव्हा 92 मध्ये साऊथ आफ्रिकेनंतर आलो, तेव्हा मी कॅप्टन्सी सोडली नव्हती. जर वाटलं असतं तर सोडली असती, कारण मी सुद्धा खूप प्रेशरमध्ये होतो, अंडर प्रेशर. पण मी जेव्हा आलो तेव्हा कॅप्टन्सी जेव्हा पुन्हा मला कॅप्टन बनवलं गेलं, जेव्हा 1 टेस्ट आणि 1 वन डेसाठी बनवलं गेलं, तर मी 3 वन डे, 2 वन डे, 1 टेस्टसाठी बनवलं गेलं. तर मी तिथे स्वतःला कमी नाही समजलं की मी सोडलंय आणि नाही बाबा मी कॅप्टन्सी नाही करणार, मी खेळेल. पण जर तुमच्यावर बिलीफ आहे तुमचा, जर तुम्ही चांगलं करू शकता, तर मला वाटतं की करायला हवं. मला वाटतं की राहुल द्रविडने सुद्धा करायला हवं होतं, असं तर माझं मत आहे, मी म्हणेन. त्यावेळेस ही सुद्धा गोष्ट निघायची जेव्हा तुम्ही खेळायचा, जेव्हा सचिन कर्णधार झाले हो. तेव्हा तुम्ही परफॉर्म नाही केलं, तुम्ही जाणून बुजून अंडर परफॉर्म केलं. नाही, ही तर चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स आत्ताही काढून बघितलं, तर सगळ्यात जास्त रन्स माझे सगळ्यात कुठल्याही प्लेयरच्या कॅप्टन्सीमध्ये रन्समध्ये सगळ्यात जास्त रन्स मी बनवलेत. वन डेमध्ये कदाचित माझ्यापेक्षा 100 रन, 150 रन असं कुठल्या प्लेयर्सने बनवले असतील, पण टेस्ट मॅचमध्ये तर मी इतके माझे रन्स जास्त आहेत. जर तुम्ही रेकॉर्ड पाहाल तर कॅप्टन्सीमध्ये तर सगळ्यात जास्त रन माझे आहेत. आणि सगळ्यात जास्त मॅचेस पण जिंकल्या आहेत आणि चांगला पण खेळलो. काय कारण आहे की सचिन तेंडुलकर कर्णधार नाही बनू इच्छित? त्यांना आपल्या परफॉर्मन्सची जास्त काळजी आहे. माहीत नाही, हे तर आता त्यांनाच जर हा प्रश्न विचाराल तर चांगलं राहील. मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण बघा, कॅप्टन्सी करणं प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येकाचं इतकं सोपं नाही आहे कॅप्टन्सी करणं. प्रत्येक टीमला आता पुढे घेऊन जावं लागतं. बट चांगले प्लेयर्स असतात, ते अतिशय वाईट प्रकारचे कॅप्टन असतात. मी हे नाही म्हणत की तेवढे ते खराब होते. बट माहीत नाही काय त्यांचे रिझन्स होते, हे सांगू शकत नाही. पण हे तर तुम्ही सांगू शकता की काय कारण होतं की तुमच्या कॅप्टनशिपमध्ये तुम्ही नवज्योत सिंग सिद्धू यांना कान पकडून बाहेर काढलं होतं? नाही, मी कधी काढलं नव्हतं. याबद्दल तर काहीच मी कधी कान पकडून काढलंच नव्हतं. ते माझ्यावर लास्टपर्यंत कॅप्टन्सीमध्ये खेळले. अर्धी टूर ते इंग्लंडहून सोडून परत आले होते. पाय नाही, ते तर आपटून. काय माहीत नाही काय होतं ते, मी अजूनपर्यंत विचारलं नाही आणि विचारणारही नाही. आता तर याच्याबद्दल तुमच्या काय बरोबर आहे? ते लोकसभेचे मेंबर आहेत, तुम्ही नक्कीच विचारू शकता त्यावेळेस काय झालं होतं. नाही, ती तर जुनी गोष्ट आहे. आता ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली. तुम्हाला अजूनपर्यंत हे माहित नाही की काय कारण होतं की ते पाय आपटून अर्धी टूर मध्येच सोडून परत निघून नाही, आले मला होते? नाही माहीत. मी तर अजून सुद्धा व्यवस्थित भेटतो त्यांना. ते व्यवस्थित भेटतात मला. माझ्या अंडर त्याच्यानंतर सुद्धा 2-3 वर्ष खेळले. मला काहीच प्रॉब्लेम नाही. अझरजी, तुम्हाला भारतीय क्रिकेट बोर्डने कर्णधार बनवलं आणि सोनियाजींनी MP. तुम्हाला कशामुळे जास्त बरं वाटलं? मला वाटतं की क्रिकेट जो मी खेळायचो, ते माझ्या मेहनतीने खेळलो होतो. मी खूपच एकदम जीव लावलाय आणि खूप जिद्दीने खेळलोय. तर ती एक वेगळी फिलिंग असते, जेव्हा तुमची जी मेहनत आणि तुम्ही जे मिळवलं आहे, त्यात खूप वेगळी फिलिंग असते. आणि इथे जे सोनियाजींनी मला जो दर्जा दिला, जो MP लढण्याची संधी दिली, ही एक वेगळी फिलिंग आहे. मी त्यांचा आभारी आहे. दोघांचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे की मला यासाठी योग्य समजलं की कॅप्टन सुद्धा मी बनू शकतो. बनलो आणि MP सुद्धा बनलो.
बट विच इज बेटर बेटर? तर खूप अवघड आहे बेटर ठरवणं. बट मला वाटतं की दोन्ही सुद्धा खूप चांगले आहेत. बट बेटर तेव्हाच मी एमपी म्हणून बोलू शकतो जेव्हा मी कोणाच्या कामी येऊ शकेन आणि मी जेव्हा कुठल्याही विकासाचं काम चांगलं करेन आणि मी आशा करतो चांगलंच करेन. आता वर्ल्ड कप होत आहे इंग्लंडमध्ये, तर कोणती टीम आहे जी तुमची, ज्याला तुम्ही म्हणाल फेवरेट आहे? मला वाटतं इंडियन टीम खूप फेवरेट आहे. कारण चांगला बॅलन्स आहे आणि प्लेयर्स चांगले आहेत आणि फॉर्ममध्ये आहेत आणि 2007 मध्ये जी खेळली होती टीम त्यामधले जास्त कोणी मला नाही वाटत की जास्त काही बदल झाला टीममध्ये. सगळे तेच प्लेयर्स आहेत. एखाद दुसरा इकडे-तिकडे असेल तर बट बट तेच प्लेयर्स आहेत. तर मला वाटतं की असं आशा आहे की आपली टीम जिंकेल आणि टायटल डिफेंड करणं इतकं सोपं काम नसतं. बट जर आपल्यावर स्वतःवर जर प्रेशर न घेता जर खेळले आणि नॅचरल गेम खेळले तर मला वाटतं तर परत आपण कप जिंकू शकतो आणि बट जी कंडिशन असेल इंग्लंडमध्ये थोडीशी डिफरंट असेल माहीत नाही आता आता जेव्हा मॅचेस ज्या दिवशी असतील तुम्ही सांगू शकत नाही इंग्लंडचा वेदर जो अनसर्टन असतो तर कदाचित 200 रन बनण्याऐवजी कदाचित 130, 140, 150 रन बनू शकतात. मला वाटतं की खूप कॉम्पिटिटिव्ह गेम होईल. चला आशा करूयात की तुमचं हे म्हणणं खरं ठरेल आणि इंडियन क्रिकेट टीम जिंकून येईल. शेवटी एकदा जे लोक प्रश्न विचारू इच्छितात, सर मला तुम्हाला विचारायचं आहे की धोनी आणि सौरव गांगुलीपैकी तुम्हाला कोण जास्त चांगला कर्णधार वाटतो? बघा, दोघे एक वेगळ्या टाईपचे कॅप्टन आहेत. धोनी एक वेगळ्या टाईपचे कॅप्टन आहेत आणि सौरव गांगुली एक वेगळ्या टाईपचे कॅप्टन आहेत. जेव्हा सौरव गांगुली जेव्हा कॅप्टन्सी केली तेव्हा 2000 मध्ये तेव्हा टीम एक वेगळी होती आणि क्रिकेटसुद्धा थोडा वेगळा होता आणि आता जेव्हा धोनी कॅप्टन आलाय तर बघा क्रिकेट अतिशय वेगळ्या टाईपचं आहे. तर मला वाटतं की असं इथे कंपॅरिझन मी कधीच कुठल्याही प्लेयरला कंपेअर करण्याऐवजी मी फेवरमध्येच असेन. कारण डिफरंट एरामधले डिफरंट प्लेयर असतात आणि डिफरंट कंडिशन असतात. मला वाटतं की दोघे प्रत्येक जागेवर चांगले आहेत आणि दोन्ही आता पुढे जातील नक्कीच आणि माझ्या मते त्यांचं अजून 3-4 वर्षानंतर जर लक्षात येऊ शकतं की ते किती चांगले कॅप्टन आहेत. आता तुम्ही अशा जागी आलात ती म्हणजे संसद, जिथे राजकारणाला खेळ बनवलं गेलंय. तर या जागी तुम्ही सरस व्हाल, काय म्हणाल तुम्ही? नाही, आम्ही तर इथे चांगलं राजकारण करण्यासाठी आहे. इथे याचा तुम्ही कधीही असा अर्थ काढू नका, की जर एक टीममध्ये 10 खेळाडू आहेत, एक खेळाडू खराब असेल, तर 10 खेळाडू हे खराबच असतील. वाटतं, की इथे आपण चांगलं काम करू. जे यंगस्टर आहेत, तरुण लोक आहेत, ते खूप जास्त आहेत पार्लमेंटमध्ये आणि मला वाटतं, की तुम्ही तरुण लोकांनी सुद्धा तुम्ही खूप यंग मुलांनी जाऊन व्होट केलं आणि तुम्ही लोक जाणता, की कोण चांगलं आणि कोण वाईट आहे. तर मी तुमच्यावर देखील एक प्रश्न करेन, की तुम्ही सुद्धा एक चांगल्या नेत्याला निवडा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात जास्त जर फिटनेसची कुठे कमी आहे, तर आम्हाला पार्लमेंटमध्ये दिसते. जिथे लोकांचे पोट, लोकांचे पाय बघून, तर मग तुम्ही प्रयत्न कराल की जे फेलो एमपीज आहेत त्यांनाही काहीतरी शिकवाल? नाही, नक्कीच जर मला विचारलं तर नक्कीच सांगेन. बट मला आणखी एक बातमी मिळाली आहे की तिथे एक जिमसुद्धा बनवलं गेलंय आणि मी आशा करतो की जाऊन कधी बघेन आणि कशी आहे ते. आणि आणि जर कोणाला माझ्याकडून इनपुट हवे असतील तर जर विचारायचं असेल तर मी नक्कीच त्यांना सांगेन. कारण माझ्यापेक्षा खूप सीनियर आहे ते. जर मी चुकीचं काही बोललो तर त्यांनी चुकीचं नाही, पण समजायला तुम्ही नको. इन्स्पायर तर करू शकता आपल्या फिटनेसने त्यांना. जर त्यांना इन्स्पायर व्हायचं असेल तर नक्कीच इन्स्पायर करू शकतो.